निघे पंढरीची वारी सज्ज झाले वारकरी, अद्भुत तो सुख सोहळा मुखी नाम विठ्ठल हरी. तर मित्रांनो, रामकृष्ण हरी, जय शिवराय सर्वांना. तर मित्रांनो, आज मी आलो आहे आपल्या पुण्यातील भवानीपेठ या परिसरामध्ये. ठीक आहे, आपल्या आळंदीहून ज्ञानोबारायांची पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. तर देहूहून तुकोबारायांच्या पालखीस देखील प्रस्थान झाले आहे. आणि आता दोन्ही पालख्या आपल्या पुण्यातील भवानीपेठ या परिसरामध्ये येऊन पोहोचलेल्या आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, एक सुंदर अशी प्रतिकृती रेखाटली आहे. ठीक आहे, आणि हा आहे पूर्णपणे भवानीपेठ परिसर. ठीक आहे, ज्या ठिकाणी दोन्ही पालख्या आपल्या ज्ञानोबारायांची आणि तुकोबांची देखील पालखी या ठिकाणी आहे. पाहू शकता मित्रांनो, भरपूर मोठ्या संख्येने वारकरी या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. ठीक आहे, माझी देखील मित्रांनो पहिलीच वारी आहे. तर या वारीतला आपण पूर्णपणे जो काय अनुभव आहे तो मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. पुणे महानगरपालिकेने म्हणा किंवा प्रशासनाने किंवा या सर्व पालखींचं जे काही नियोजन आहे ते कशाप्रकारे वारकऱ्यांची व्यवस्था केलेली आहे, ते सर्व प्रकारचा जो काय अनुभव आहे तो मी तुमच्यापर्यंत आहे तसा शेअर करणार आहे. ठीक आहे, तर चला मित्रांनो, तुम्ही सोबत राहा, तुम्हाला पूर्णपणे वारीचं दर्शन घडवतो. ठीक आहे, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी म्हणलो. कुठनं आले? आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये. हिंगोलीतनं? एवढ्या लांबनं? दरवर्षी येता का? दरवर्षी येतो. बघा माऊली, जे काय बाबा आहेत ते हिंगोली जिल्हा आहे ना, हिंगोली जिल्ह्याहून आले वारीसाठी. तालुका एकटे झाले का? भरपूर किती जण आहेत अजून? आमच्या गावात 100 माणसं आहे. अरे बापरे, पूर्ण दिंडी सोबतच तुम्ही आलेले. अच्छा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, खूप दूरवरनं संपूर्ण महाराष्ट्रातून लोक वारकरी जे आहेत ते आपल्या पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत. माऊली, आळंदीला गेले होते तुम्ही? आळंदीला गेलतो ना. आळंदीला गेलते प्रस्थानाच्या वेळेस का? हो. पाऊस पाण्याचं त्यावेळेस पाणी गेलं, नदी भरून भरपूर पाणी ना? भरपूर पाणी. बघा मित्रांनो, पावसा पाण्याची कुठली काळजी किंवा पर्वा न करता माऊलींच्या भेटीसाठी वारकरी आतुरले असतात. ठीक आहे, पण प्रशासनाने देखील त्यांची सुंदर अशी खबरदारी घेतलेली आहे, काळजी. ठीक आहे ना, नियोजन व्यवस्थित त्या केलेलं. तर मित्रांनो, आता वारीमध्ये आपल्याला काही वारकरी भेटलेले आहेत. एक आजी आहेत आपल्यासोबत, त्यांचा अनुभव काय वारीमधला तो आपण जाणून घेऊया. आजी, कधीपासून येता वारीला तुम्ही? आम्ही आता 25 वर्ष झाले. बघा मित्रांनो, जवळपास 25 वर्ष झालेत या आजी वारीमध्ये सहभागी होतात. ठीक आहे, तर त्या आजींना काहीतरी 2 गवळणी किंवा अभंग म्हणायचे आहे ना, तर ते तुम्ही जरा बघा. बोला. आम्ही पंढरीचे वारकरी हो, आम्ही पंढरीचे वारकरी, विनामूच्या खंद्यावरी, विनामूच्या खंद्यावरी, आम्ही पंढरीचे वारकरी हो, आम्ही माऊलीचे वारकरी हो, आम्ही माऊलीचे वारकरी, आम्ही शेतकरी हो, टाळ आमूच्या हातावरी हो, टाळ आमूच्या हातावरी हो, टाळ आमूच्या हातावरी, आम्ही पंढरीचे वारकरी हो, आम्ही पंढरीचे वारकरी. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. मित्रांनो, खूप मोठ्या प्रकारचा असा उत्साह आपल्या पूर्ण वारकऱ्यांमध्ये आहे. इकडे पाहू शकता, भरपूर अशी गर्दी पूर्णपणे इकडं माऊलींची पालखी आहे. ठीक आहे, तर माऊलींच्या पालखी देखील आपण मोठ्या प्रमाणात दर्शन घेणार आहोत आणि त्यांच्या मागे तुकोबांची देखील पालखी आहे. ठीक आहे, चला मित्रांनो, आपण वारीतला अनुभव काय आहे, लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, कशा प्रकारे व्यवस्था त्यांची केलेली आहे, ह्या सर्वांचा अनुभव आपण तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहोत. ठीक आहे, तर चला. रामकृष्ण हरी. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्या संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांचा
रथ आहे ते माऊलींचं दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक सर्व वारकरी आतुरलेले आहेत. ठीक आहे, पूर्ण मोठ्या प्रमाणात LED स्क्रीन देखील लावलेली आहे. पाहू शकता वारकऱ्यांची गर्दी. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी हा पुण्यनगरी पुण्यामध्ये जमलेला आहेत. ठीक आहे, माझ्यासारखे कितीतरी लोक असतील ज्यांची ह्या पहिलीच वारी असणार आहे. कामानिमित्त किंवा इतर काही कारणांमुळं पूर्ण वेळ वारीमध्ये सहभागी काही जण होऊ नाही शकत, परंतु जेव्हा शक्य होईल तेव्हा वारकरी जे आहेत ते वारीमध्ये येण्याचा प्रयत्न करतात. बघू शकतो माऊली. शिवप्रताप तरुण मंडळ या ट्रस्टने देखील छान अशी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे वारकऱ्यांसाठी. नमस्कार, रामकृष्ण हरी. तुम्ही पण वारीमध्ये आहेत का? वारीमध्ये या मित्रांनो भूक लागलेली आता, नाश्ता करूया मस्तपैकी. सुंदर अशी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. या मित्रांनो नाश्ता करायला एकदम मस्त असे सुंदर चविष्ट पोहे आहेत. वारकरी देखील या पोह्यांचा मस्त असा आनंद घेत आहेत. नंतर दिवसभर चालायचं आहे. आता पालखी भवानी पेठ या परिसरामध्ये मुक्कामी आहे. ठीक आहे, आता आज आणि उद्या सकाळी पालखी प्रस्थान करणार आहे सासवडकडं. ठीक आहे, पाहू शकता पोहे. आपण थोडं त्यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. या बघू शकता मित्रांनो, मोठ्या प्रमाणावर इथे पोहे बनवण्याची तयारी चालू आहे. सुंदर अशी व्यवस्था आहे. पाहू शकता मित्रांनो तुम्ही. तर मित्रांनो आपण आता भवानीपेठ परिसरामध्ये पुण्यातील इकडे पाहू शकता विठोबा मंदिर दर्शनासाठी इकडे जी रांग लागलेली आहे प्रचंड प्रमाणात मोठी भाविकांची रांग आहे. इकडे पालखी विठोबा मंदिर या ठिकाणी जाण्यासाठी रांग आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी शिवप्रताप तरुण मंडळ ट्रस्ट साईबाबा उत्सव समिती या मंडळाने चांगल्या प्रकारे अशी वारकऱ्यांसाठी पोहे नाश्त्याची चहा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. ठीक आहे, वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात त्या सेवेचा लाभ घेतलेला आहे. पुढे बघूया मित्रांनो आपल्याला अजून काय पाहायला मिळतं आहे. इकडे बघू शकता मित्रांनो काय आपल्याला मेडिकल कॉलेजचे स्टुडंट्स आहेत. आपण त्यांच्याशी काही वार्तालाप करूया. कशा प्रकारे वारकऱ्यांची ते सेवा करतायत, काय त्यांचा उद्देश आहे. ठीक आहे, आपण जरा दोन गोष्टी त्यांच्याशी सोबत चर्चा करूयात. रामकृष्ण हरी माऊली. आपण पाहू शकता इकडे मागे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला एक आरोग्य शिबिर या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. त्या शिबिराचे एक प्रमुख आहेत आपल्यासोबत. त्यांना आपण विचारूया हे शिबिर म्हणजे वारकऱ्यांनी कशा प्रकारे या शिबिराचा लाभ घेणार आहेत. तर आपण त्यांच्याशी जरा थोड्या गप्पा गोष्टी करूयात. दादा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार, माझं नाव डॉक्टर रोहन मुक्के आणि एकंदरीत आपण बघत आहात की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इकडे दरवर्षी गेले आता 11 वर्ष आपण आरोग्य शिबिर भव्य आरोग्य शिबिर इथं आयोजित करतो. आपल्या एकूण नानापेठमध्ये 3 कॅम्प्स आहेत. त्यामध्ये आयुर्वेद असेल, ॲलोपॅथी असेल, होमिओपॅथी असेल अशा 3 शाखेतील विद्यार्थी या कॅम्प्समध्ये सहभागी होतात. फर्स्ट इयरपासून लास्ट इयरपर्यंत सर्व विद्यार्थी या कॅम्प्समध्ये सहभागी होतात.
मग त्याच पद्धतीने आपली पदसेवा पण स्टुडंट फॉर सेवा म्हणून आपला जो फोरम आहे त्या माध्यमातून पदसेवा आपण या वारकऱ्यांना देत असतो आणि एकंदरीत गेली 11 वर्ष ही सेवा अविरतपणे त्यामध्ये सुरू आहे. पण पुणेपासून पंढरपूरपर्यंत प्रत्येक स्थानी आपण यामध्ये आरोग्यसेवा ही देत असतो. ओके ओके. वारकऱ्यांनी या सेवेतून म्हणजे कशा प्रकारे लाभ घ्यावा, म्हणजे थोडक्यात कसं त्यांना आजार सर्दी ताप खोकला या प्रकारचे उपचार बऱ्यापैकी वारकऱ्यांना जो त्रास असतो तो लांब चालण्यामुळे पेन प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे गुडघा दुखतोय, सांधे दुखतात, त्यानंतर बाकी सारे कॉर्नचे पेशंट्स काही असतात, सर्दी खोकला तापचे पेशंट असतात. तर इकडं आपण सर्व प्रकारचे औषधं आणि त्यामध्ये आयुर्वेद असेल, ॲलोपॅथी असेल, होमिओपॅथी असेल, अशा तिन्ही शाखेतील औषधं आपण त्यामध्ये त्यांना देत असतो. आणि एकंदरीत अग्निकर्म विद्यकर्म म्हणून आपला आयुर्वेदची एक चिकित्सा पद्धती आहे जी पेन रिलीफ मॅनेजमेंटसाठी वापरली जाते. त्याचा देखील वापर आपण या शिबिरांमध्ये करत असतो. म्हणजे थोडक्यात वारकऱ्यांच्या जे काय बॉडी रिलेटेड म्हणजे थकवा त्यांना जाणवतो किंवा अंगदुखी वगैरे त्या प्रकारचे तुम्ही उपचार सर्व प्रकारच्या आजारांवर आपल्याला इथं मोफत आरोग्य सेवा ही जी काय सेवा आहे तुम्ही किती वर्षापासून वारीमध्ये आता आपण गेली 11 वर्ष हे सेवा कार्य करत आहे आणि आता आपला 12वा वर्ष आहे. म्हणजे या सेवा कार्याचा आता आपण एक तप त्या पद्धतीनं पूर्ण करतोय. ओके. 12 वर्ष कंप्लीट होतील, एक तप पूर्ण तुमचं कंप्लीट होतं. ओके. किती जणांची टीम आहे आता तुमची पूर्ण? आपली आता या तुम्ही कॅम्पमध्ये बघत असाल तर काल आणि आज या 2 दिवस आपले कॅम्प सुरू आहेत आणि एकंदरीत 400 ते 500 डॉक्टर या पुण्याच्या कॅम्प्सला एकंदरीत असतात. आता हा जो कॅम्प तुम्ही बघता हा एक कॅम्प आहे, पण अजून आपले 2 कॅम्प नानापेठमध्ये लागलेले आहेत. ते 100 मीटरांच्या अंतरावर त्यामध्ये लागलेले आहेत. त्यामध्ये पण आपले डॉक्टर्स असतात. म्हणजे फक्त पुणे पुरते मराठी का पूर्ण वारी म्हणजे अखंड? नाही, पुणेपासून पंढरपूरपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपले कॅम्प असतात. जसं पुणे, सासवड, बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस, वाकरी, वेळापूर आणि नंतर पंढरपूर असं अंतिम स्थानापर्यंत आपले कॅम्प्स त्यामध्ये असतात. ठीक आहे दादा, धन्यवाद. दादा तुम्ही वारकऱ्यांची जी काय सेवा करताय त्यात ज्ञानोबा विठोबा तुम्हाला अशा प्रकारचं वारकऱ्यांची सेवा करण्याचं बळ देतील. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुमच्या सर्व टीमला माझ्या गौरव सह्याद्रीच्या यूट्यूब चॅनलतर्फे तसे माझ्या प्रेक्षकांतर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ठीक आहे, धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तर मित्रांनो, या वैद्यकीय कॅम्पमधील इतरही काही जे काही सदस्य आहेत त्यांच्याशी देखील आपण थोडी गप्पा गोष्टी करूयात. त्यांचा काय अनुभव आहे, त्यांना वारकऱ्यांची सेवा करून काय प्रकारचा आनंद मिळतो आहे हे आपण त्यांच्याकडून एकदा जाणून घेऊया. दादा रामकृष्ण हरी. दादा, आता तुम्ही जे काय वैद्यकीय हे काय जे शिबिर राबवत आहेत ते कशा प्रकारे वारकऱ्यांना त्या सेवेचा लाभ घेता येईल काही सांगू शकता का? आपल्याला आपण जो काम त्याच्यामध्ये आपण संप्रदायासाठी क्लायमेटमुळे आपण छोट्या गोष्टी ज्यांना त्याला त्रास होईल त्याच्यावर आपण त्यांना उपचार मसाज पण करून घेतो. आपण तिकडे आयुर्वेदिक रामकृष्ण हरी म्हणलो. तुम्हाला हे जे काय वारकऱ्यांची सेवा करतात तुम्ही सर्व टीम तुमची, तुम्हाला काय प्रकारचा आनंद भेटतोय किंवा काय तुमचा एक्सपिरियन्स या सेवेतून? आता आम्ही डॉक्टर होतो, आम्ही प्रोफेशनलमध्ये असताना आमचं कामच असते सेवा करणं. वारकरी इथं लांबून येतात, किलोमीटरचा प्रवास करतात. आता यांची सेवा करायला आम्हाला काय वाटत नाही. आम्ही 4th इयरचे स्टुडंट आहोत BG मेडिकल कॉलेजमधून. आम्ही तुम्हाला आता आम्ही आमचं कॉलेज वगैरे करून पण इथं आलो त्यांची सेवा वगैरे करायला. बाकी याच्यात आनंद आम्हाला खूप मिळतो. कसं काय सगळे लोक आता बाहेरून येतात वगैरे, ते पण पुन्हा आम्हाला चांगलं बोलतात. हे काय हेच काम असतं डॉक्टरांचं. ओके, धन्यवाद दादा तुम्ही तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल. आपण अजून इकडं काही महिला डॉक्टर्स आहेत, भावी डॉक्टर्स आहेत किंवा ट्रेनी आहेत, त्यांच्याशी पण आपण काही चर्चा करूया. काही नमस्कार, रामकृष्ण हरी. तुम्ही कधीपासून या शिबिरामध्ये किंवा या टीममध्ये जॉईन आहात? कधीपासून? 4 वर्षापासून येतो ह्यांच्यासोबत इकडे. ओके. पुण्यातले 2 दिवस आम्ही येतो. वारी तर पंढरपूरपर्यंत असते. अच्छा, तिथपर्यंत सोबत असते. ओके. तर तुम्हाला आता वारकऱ्यांची जी काय सेवा करतात तुम्ही सर्व टीम तुमची, तर तुम्हाला काय प्रकारचा एक अनुभव पाहायला मिळतो किंवा कशा प्रकारचा एक आनंद होत असेल तर काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं वारकऱ्यांचे काय समस्या असतात तुमच्याकडे जे येतात, काय समस्या घेऊन येतात, काय प्रकारचे जास्त मॅक्झिमम आजार आहेत आणि त्यावर तुम्ही कशा प्रकारे त्यांना निदान करताय त्यावर? जास्त तर आता जास्त चालल्यामुळं पाय दुखतात, हे असेच असतात, सर्दी खोकला किंवा ओके.
त्यांची मदत केल्यावर आनंद करत त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद. म्हणजे वारकऱ्यांची सेवा करून चांगल्या प्रकारची म्हणजे तुम्हाला जरी पंढरपूरपर्यंत जाता जरी नाही आलं तरी वारकऱ्यांच्या रूपाने तुम्ही पांडुरंगाची सेवा करताय थोडक्यात या प्रकारचं आपल्याला म्हणावं लागेल. ठीक आहे. तर मित्रांनो पाहू शकता पूर्णपणे त्यांची टीम आहे आणि एक चांगली अशी वारकऱ्यांची सेवा करतायत ते. आपण पाहू शकता हे जे का वारकरी आहेत तास 2-2, 1.5 तास या रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत आणि उभे राहून म्हणा किंवा लांब पल्ल्याचा जो काय त्यांनी रनिंग केलेली आहे त्यांनी ठीक आहे ना जे काय वारकरी चालत असतात तर त्यांचे पाय दुखतात किंवा अंगदुखी किंवा सर्दी खोकल्या प्रकारचे त्यांना जे काय आजार घडतात तर त्यावरती अशा प्रकारचे आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केले असतात. त्या ठिकाणी येऊन वारकरी चांगल्या प्रकारचे असा उपचार देखील घेऊ शकतात. चला मित्रांनो बघू शकता मित्रांनो बघू शकता आपले जे वारकरी आहेत वृद्ध वारकरी आहेत चालून पाय दुखत असतील किंवा काही अंगदुखीचा प्रॉब्लेम असेल तर हे आरोग्य शिबिरामध्ये त्यांच्या चांगल्या प्रकारची अशी सेवा घडत आहे. मशाल देखील त्यांना भेटत आहे. ठीक आहे. सर्व ही टीम त्यांची वारकऱ्यांची चांगल्या प्रकारची सेवा करत आहेत. वडापावची संकल्पना पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आता भवानीपेठ परिसरामध्ये आपण राजसेवा एक तरुण मंडळ आहे तर त्या ठिकाणी एक सुंदर अशी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे वारकऱ्यांसाठी. तर त्यांच्याशी सुद्धा आपण थोड्याफार गप्पा मारूयात. काय त्यांचे नियोजन कशा प्रकारे वारकऱ्यांची सेवा करतायत ते एकदा त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर्व वारकरी भक्तांना विनंती आहे ट्रॅफिकला अडथळा होईल असं काही थांबू नका. छान असा वडापावचा नाश्ता त्यांनी वारकऱ्यांसाठी उपलब्ध केलेला आहे. वारकरी भक्तांना विनंती आहे. वारकरी देखील भेटलेले आहेत. रामकृष्ण हरी माऊली. राजेवाडी तरुण मंडळाचे रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. श्री नवनाथ भाऊ जाधव यांच्याही संघर्ष ग्रुपच्या वतीने आपण तिथून काही त्यांचे सभासद सदस्य आहेत संघर्ष ग्रुप त्यांच्या शब्द वर्षी दोन गोष्टी 1,01,000 वडापाव रामकृष्ण हरी माऊली. आता आपण भवानीपेठ परिसरामध्ये आहे. तिकडे मागे पाहू शकता राजेवाडी ओके राजवाडी सेवा मंडळ गणपती बाप्पांची इथं मंदिर आहे आणि इथं काही भाविकांनी या ठिकाणी वारकऱ्यांसाठी एक सुंदर अशी नाश्ता पाण्याची व्यवस्था केली आहे. तर आपण तेथील काही सदस्य आहेत त्यांच्याशी एकदा आपण विचारूया त्यांनी वारकऱ्यांसाठी कशा प्रकारे व्यवस्था केली आहे. दादा रामकृष्ण हरी नमस्कार. नमस्कार रामकृष्ण हरी. आपल्या कशा प्रकारे तुम्ही वारकऱ्यांची सेवा करताय. दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी 1,01,000 वडापावची संकल्पना आपण केलेली आहे. तरी सर्व वारकऱ्यांना औषध गोळ्याची व्यवस्था व त्यांची राहायची व्यवस्था आपण इथं करत आहे दरवर्षी. यावर्षी सुद्धा केलेली आहे. किती वर्ष झाले तरी पण असं एक अंदाजे गेल्या 25 वर्षापासून अरे बापरे. गेल्या 25 वर्षापासून आपली सेवा चालू आहे. अखंड पुढं अजून चांगल्या पद्धतीने सेवा करायचा प्रयत्न करेल. ओके. आम्ही ग्वाही देतो पुढच्या वर्षी 1,02,000 वडापावची संकल्पना पूर्ण करेल. म्हणजे आता 1,00,000 आता 1,01,000 1,000 वडापावची संकल्पना आहे. 1,01,000 वडापावची संकल्पना पूर्ण होणार आहे. तरी पुढच्या वर्षी मी ग्वाही देतो 1,02,000 वडापावची संकल्पना पूर्ण करायचा प्रयत्न करून आमचे सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आमचे मंडळाचे अध्यक्ष नवनाथ भाऊ जाधव हे 2 शब्द बोलून त्यांच्यामुळे अशी सेवा सुद्धा चालू आहे. ओके. मंडळाचे संघर्ष ग्रुपचे आमचे संस्थापक अध्यक्ष राहुलजी नवगिरे हे काय आपले 2 शब्द बोलून. राहुल भाऊ या एक मिनटं. मित्रांनो तुम्ही पाहू शकता या वारीमध्ये लाखोच्या संख्येने वारकरी सहभागी होत आहेत आणि आता पुण्यामध्ये आता आजची 10-11 तारीख आहे आजची 2-3 दिवस झाले माऊलींच्या आणि तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. पुण्यामध्ये आपण आता 2 दिवस पालखी मुक्कामी आहे आणि लाखोच्या संख्येने वारकरी या पुण्यामध्ये आहेत. तर या मंडळाने 1,01,000 वडापावची संकल्पना वडापावची सेवा वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत आणि दादा बोलले की यापुढील वर्षात 1,02,000 वडापावची संख्या म्हणजे वर्षानुवर्षे ते वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावरती सेवा उपलब्ध करून देत आहेत.
तर आपण त्यांचे आमचे एक मित्र संघर्ष आहे. ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ओके, हां. राहुलजी नवगिरे यांनी फार मोठं योगदान, त्यांचं फार मोठं योगदान असते. आणि पुढल्या वर्षी ग्वाही देतो 1,02,000 वडापावची आम्ही संकल्पना पूर्ण करायचा प्रयत्न करतो. बघा माऊली, आणि दरवर्षी आपल्या इथं वारकऱ्यांसाठी औषध गोळ्याची व्यवस्था असते, त्यांची पायाची मालिशची व्यवस्था असते, त्यांची राहायची व्यवस्था असते. एक मिनिट. हे आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष दरवर्षी हे सहकार्य करतात. दादा नमस्कार. तुम्हाला वारकऱ्यांची तुम्ही सेवा करताय, कशा प्रकारे तुम्हाला आनंद होतो, कशा प्रकारची सेवा तुम्ही त्यांची सेवा करणं हेच आपला आनंद आहे. तुम्ही पंढरपूरला जाता का दरवर्षी? म्हणजे तुम्हाला पंढरपूरला जायला जमत नाही, परंतु तुम्ही वारकऱ्यांची सेवा करून विठुरायाची सेवा केल्यासारखं तुमचं पुण्य प्राप्त होतं. ओके, काही दुसरं हे आचार्य आहेत का आपले? ओके, द्या त्यांच्याकडे. ओके, इकडे मित्रांनो तुम्हाला तयारी दाखवतो किती मोठ्या प्रमाणाचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. हे बघा मित्रांनो, संपूर्ण असे वडापावची वडे तळण्याची सगळी तयारी या ठिकाणी चालू आहे. अगदी मोठा 1,00,000 वडापाव तयार करणं जोक नाही मित्रांनो, ठीक आहे ना. जो वडापाव विक्रेता आहे किंवा आपण वडापावच्या दुकानामध्ये ज्या प्रकारचे कष्ट घ्यावे लागतात, या ठिकाणी 1,00,000 वडापावचा संकल्प त्यांनी केलेला आहे. तसेच संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आमच्या सेवेकरी बोला बोला. आपल्या संघर्ष ग्रुपचे दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी फार मोठा उत्सव आणि कार्यक्रमाला उत्सव वतन मुलं या सर्व मुलांचे व पदाधिकाऱ्यांचे मी राजेवाडी तरुण मंडळाचा उत्सव प्रमुख म्हणून त्यांचे सरसे आणि मनापासून त्यांचा आभार मानतो. त्या संघर्ष ग्रुपचं असंच कायम सहकार्य व राजेवाडी तरुण मंडळाचं कायम असंच सहकार्य राहू द्या. नक्कीच नक्कीच. दादा किती जणांची तुमची एक ग्रुप आहे, असं किती मंडळ आहे तुमचा? संयुक्त राजेवाडीचाच ग्रुप आहे ह्यो. पूर्णपणे ठीक आहे. आपल्यासोबत काही मित्रमंडळी आहेत, त्यांच्याशी देखील आपण दादा तुम्ही बोलता का कशा प्रकारे तुम्ही वारकऱ्यांची सेवा करताय, काय प्रकारे तुम्हाला आनंद भेटतोय ते सांगा, शेअर करा. आनंद भेटणार हा आमचं कर्तव्य आहे. अच्छा, कर्तव्य समजता तुम्ही वारकऱ्यांची सेवा करताय. त्याची सेवा करणं आमचं कर्तव्य आहे. आम्ही आमचं सौभाग्य समजतो. अच्छा अच्छा, पंढरपुरात जर आम्हाला जाता येत नाही, परंतु तुम्ही प्रत्येक पावलामध्ये हा विठू आहे समोर. अगदी अगदी. त्याची सेवा करणं हा आमचं कर्तव्य आहे. काही बालवारकरी, काही बालवार सेवा करणारे देखील आपल्यासोबत आहेत. हे छोटे कार्यकर्ते आपल्या संघर्ष ग्रुपचे व हे आजचे या राजेवाडी हां कचरा उचलण्यापासून, पेपर फाडण्यापासून व सगळं साफसफाई व पाण्याची व्यवस्था हे सगळे छोटे कार्यकर्ते मंडळाचे. म्हणजे आजचे छोटे कारते उद्या जाऊन आज तुम्ही 1,01,000 1,02,000 वडापावचे संकल्प करतायत. भविष्यामध्ये काही वेळेस 1,00,000 लोकांचं जेवणाची देखील तुम्ही व्यवस्था करू शकता जर काही या प्रकारची सेवा तुम्ही चालू ठेवली आतापर्यंत तर. आम्ही पार पाडले सर, पण पुढल्या वर्षी यांना चान्स द्यायला पाहिजे ना. नक्कीच, यांना आता नक्कीच. हे भाविक आहे भावी तर अगदी अगदी यांनी आता पुढाकार घेऊन नाही नक्कीच करणार. काय होतं तुमचं मार्गदर्शन, तुमचं जे काय साथ लहान मुलांना मिळाली, या प्रकारचं नियोजन जर का मार्गदर्शन मिळवलं तर हे नक्कीच पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी तयार होणार आहेत. मित्रांनो सर्वांना रामकृष्ण हरी. संघर्ष ग्रुपच्या वतीने व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. राजेवाडी तरुण मंडळाचे उपाध्यक्ष ओंकार भाऊ कांबळे यांचेही कार्याध्यक्ष शुभम भाऊ घोरपडे यांचेही संघर्ष ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व भाविकांना माऊलीतर्फे आणि या म्हणजे सर्व विठ्ठल रुक्माईच्या संस्थेतर्फे सगळ्यांचे सरचे स्वागत. पुण्यात अत्यंत महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं लोक इकडे येतात आणि दर्शनाचे किती अतोनात गर्दी आहे. इतनी अतोनात गर्दीमध्ये बी सर्व दर्शन करतात आणि त्यामुळं माऊली सगळ्यांचं दर्शन सुखरूप करतो आणि सर्वांना आशीर्वाद देतो. सर्व समान आहे, जसे आईबाप समान आहे तसे माऊली तो जगाचा बाप आहे, तो सर्वाला सुखी ठेवतो. आणि पालखी इथं निंगुडुंग विठोबाला तुकारामाची आणि भावानी पेठेत ज्ञानेश्वरांची पालखी. महाराष्ट्रातनं सर्व पालख्या येतात, निवृत्तीची येते, नवनाथाची येते सगळी. आता बाळूमामाची बी नवीन पालखी तयार झालेली आहे. तर सर्वांना स्वागत असो. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. माऊली 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 माऊलीचा आशीर्वाद.
जगाची सावली. रामकृष्ण हरी. हेच आपले आईबाप आहे. माऊलीच आपले आईबाप आहे जगाची. रामकृष्ण हरी. मित्रांनो आता जवळपास ना संध्याकाळचे 4:30 वाजलेले. तुम्ही पाहू शकता मस्त असं चहा वाटप चालू आहे. मस्त आपण चहा घेतलेला आहे, एकदम मस्त चहा आहे. या तुम्ही पण वारीमध्ये या, नाश्ता करा, विठू नामाचा गजर करा, चहा प्या. हां हां हो तुम्ही तर मित्रांनो आता ज्ञानोबारायांच्या पालखीचं रथाचं दर्शन घेऊन आपण आता चालू आहे तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, तो पार्ट आपण आता पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार, कारण व्हिडिओ भरपूर लांब झालेले आहे. चला मित्रांनो, पालखीतील या वारीतील तुकोबारायांच्या पालखीचा अनुभव घेण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या गौरव साहित्याचे आहे त्या यूट्यूब चॅनलला फॉलो करून ठेवा. मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत